जर तुम्हाला भिकाऱ्यांबद्दल खरंच दया वाटत असेल तर ही गोष्ट ऐकून तुम्हाला स्वतःची लाज वाटायला लागेल। मुंबईत एक असा भिकारी आहे जो म्हणे दर महिन्याला 7 कोटी रुपये कमवतो। एवढंच नाही तर तो तब्बल 18,000 भिकाऱ्यांची फौज चालवतो। म्हणजे समजा एक कंपनी चालवत आहे, 18,000 एम्प्लॉईज असलेली। आपण जर इंस्टाग्रामवरती रील्स टाकले तरी सुद्धा दर महिन्याला आपण 7 कोटी रुपये कमवू शकत नाही, पण हा भिकारी म्हणे तेवढंच कमवतो आणि 18,000 भिकाऱ्यांचा खर्च चालवतो। त्या व्यक्तीचं नाव आहे भरत जैन, ज्याला लोक गरीब समजून दान देत होते। त्याने म्हणे आता एक प्रॉपर बिझनेस उभा केला आहे। भारतातील सर्वात संघटित भिकारी इंडस्ट्रीचा मास्टर माइंड म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे। फुटपाथवर बसून भीक मागणारा हा माणूस आज एक मोठा नेटवर्क चालवतोय। तो भिकाऱ्यांना राहायला जागा देतो, खायला देतो, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो आणि त्या बदल्यात त्यांच्या कमाईतून हिस्सा घेतो। एकदा छापा पडला तेव्हा त्याच्या घरातून तब्बल 400 कोटी रुपयाची रोकड सापडली। त्याच्याकडे 8 विला आहेत, 8 लक्झरी फ्लॅट आहेत, 2 महागडे बंगले आहेत आणि अलीकडच्याच काळात तो 22 कोटीचं आणखीन एक घर घेण्यासाठी गेला असताना त्याची पोलखोल झाली आणि तो पकडला गेला। तपासात असंही समोर आलं तो खरंच एक सुशिक्षित माणूस आहे। तो काही भिकारी नाही, तो शिकलेला एक चांगला व्यवस्थित व्यक्ती आहे, पण तो भिकारी बनण्याचं नाटक करत आहे आणि भीक मागणं हा त्याचा बिझनेस आहे। आज त्याला देशातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखलं जात आहे। जर भीक मागण्यात इतकाच पैसा असेल तर तुम्ही विचार कराल शिक्षण घेण्याचा काय अर्थ? म्हणजे भिकारी जर एवढे कमवतात मग शिक्षणाचा काय अर्थ? आजकाल काही भिकारी जे आहेत ना, 4-5 रुपये दिले तर ते परत करतात, म्हणतात QR स्कॅन करा। आता कदाचित तुम्हाला समजलं असेल की आपण जो भिकाऱ्यांना पैसा देतो तो कुठे जातो। 22 कोटीचं घर खरेदी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही। खरंच कमाल आहे। यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।